त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. गंगाराम गवाणकरांचा आणि माझा परिचय मी गावात असताना झालेला नाही. मी गावामध्ये 7वी मिळगवण्याच्या शाळेत, नंतर जैतापूरला, नंतर मुंबईत, अशा या सगळ्या काळात शिक्षण पुरं होईपर्यंत गंगाराम गवाणकरांची माझी भेट झालेली नाही. कारण ते आमच्या आधी मुंबईत आले. आता गंमत अशी बघा, गंगाराम गवाणकरांचा जन्म आहे 1939 सालचा, बरोबर आहे. आणि ते मॅट्रिक कधी झाले? 1961 साली. वर्ष किती झाली? 22. आमच्या पिढीतलेच ते आहेत. म्हणजे पिढी जर धरली 15-20 वर्षांची तर आमच्या पिढीत. तर आमच्या पिढीत साधारणतः दांडी नापास न होणारे विद्यार्थी हे 16व्या वर्षी मॅट्रिक होत असत. गंगाराम गवाणकरांना 22 वर्ष लागली. ते कुठच्या वर्गात नापास झाले म्हणून नव्हे, तर 18 विश्व दारिद्र्य हे त्यांच्या जन्माला, त्यांच्या 5वीला पुजलेलं होतं. फक्त एक शब्द मी स्पष्ट करतो, 18 विश्व म्हणजे काय, आणि मग माझं निवेदन करतो. मला सुरुवातीला बोलायला दिल्यामुळे 1 मिनिट जास्ती द्यावं. तर 1 ते 20 हा जो आकडा आहे, आपण गिनती म्हणताना म्हणतो, त्याच्यामध्ये तो आकडा परत येत नाही. 7, 8, 9, 11, 12, 13, 18, 19, 20, 21च्या पुढे गेलात की ते 21, 32, 34, 48 असं परत परत ते होतं. म्हणून हा जो 20चा क्रमांक आहे, ती गणती व्हायची. 20मध्ये लोक मोजायचे, किती 20 म्हणजे किती वेळा 20 तू चाललास, किंवा विटीदांडू खेळताना किती 20 दांडू होतील, अशी ती भाषा होती. आणि 18 विसे त्याचा अपभ्रंश 18 विश्वे असा झाला. 18 गुणिले 20 म्हणजे 360 दिवस. 360 दिवस ज्याचं दारिद्र्य पाठलाग करताय वर्षभरातले, ती व्यक्ती 18 विश्व दारिद्र्यात जन्माला आली, असं त्याचा अर्थ आहे. 5 दिवस का नाही मग? कारण हिंदू पंचांग 360. 5 दिवस दिवाळीचे तुम्ही काहीही केलं तरी आनंद करा, अशी आपली एक पद्धत आहे. आणि गंगाराम गवाणकरांच्या आयुष्यातले मी फक्त 2-3 प्रसंग सांगतो. मी ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळी आम्ही मिठेवाणे पंचक्रोशी विकास मंडळ नावाचं एक मंडळ चालवायचो. त्याचा मी कधी सेक्रेटरी तर शेवटी मी अध्यक्ष होतो. नंतर ती धुरा मी आबाजी गवाणकरच्या हाती दिली. हा भरत कणेरी इथे आलेला आमचा हा करेलचा तुकाराम मुंडे हे आता मला फटकन दिसत आहेत, की जे आमच्या दर मंगळवारच्या सभेला यायची. वर्षानुवर्ष, एक दिवस नाही, वर्षानुवर्ष पंचक्रोशीच्या मंडळाची सभा व्हायची. एक दिवस गंगाराम गवाणकर आले आणि मला माहिती आहे मी त्यांना पाहिलेलंच नाही. नशिबाने असं झालं होतं की त्यांचं आदल्या दिवशी आकाशवाणीवरती भाषण झालं होतं आणि ते भाषण मी ऐकलं होतं. त्यावेळी रेडिओ हेच संपर्काचं साधन होतं. आणि त्या दिवशी ते म्हणाले होते त्यांच्या भाषणात की मी जे काही शिकलोय, मी जो काही झालोय, त्याचं कारण कीर्तनकार शंकरभाऊ पटवर्धनांची कितीतरी कीर्तन मी ऐकली, असं त्यांनी त्या पहिल्या भाषणात रेडिओवरच्या सांगितलं होतं. आणि ज्यावेळी त्यांना समजलं की मी त्यांचा मुलगा आहे, म्हणजे राजा पटवर्धन, त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला. ही माझी आणि त्यांची पहिली भेट. त्याच्यानंतर आमचं जाणं येणं सुरू असायचं. ते माझ्या घरी जेवायला यायचे, अनेक वेळा जेवायला आलेले. तर मी त्यांना आदल्या दिवशी विचारतो, गंगाराम काय करायचं आहे तुमच्यासाठी? काही नाही, राणी वहिनी जे करतील, राणी म्हणजे माझी बायको, राणी वहिनी जे करेल ते मी खाणार, मला सगळं आवडतं. मग ठीक आहे. मग मी राणीला म्हटलं की असे 2 पदार्थ कर की जे ओळखणं कठीण जाईल, आणखीन चवीला चांगले असतील. तर राणीने त्या दिवशी दुधीची खीर आणि पडवळांच्या बियाची चटणी हे सहसा कोणी न करणारे पदार्थ त्यांना वाढले आणि ते खूप खुश झाले, आवडलं. मग राणीने विचारलं, गवाणकर साहेब हे काय खाल्लं तुम्ही? ते म्हणाले काही कळलं नाही हो, इतकं सुंदर आहे, आणखीन एक वाटी द्या. ती दुधीची खीर होती.
मग मी म्हटलं ही तिखट पदार्थ हा काय आहे? ते म्हणाले तोही कळलं नाही. तर म्हटलं ती पडवळांच्या बियाची चटणी आहे. आता म्हणाले राजेभाऊ ह्या खाण्याचा एक परिणाम असा आहे, तुम्ही आता माडबनला माझ्याकडे यायचं. म्हटलं मी मांसाहार नाही करणार. म्हणलं का? म्हटलं माझा काही तात्विक विरोध नाही, पण म्हटलं मांसाहारच द्यायचा असेल तर मला खेकडा खायला घाला. तो मी खाल्लेला नाही. मी अर्ध जग बघितलेलं आहे, पण खेकडा कुठे खाल्ला नव्हता. तर गंगाराम गवाणकरनी मुद्दाम माझ्यासाठी खेकडा केला. आणि हा भट गंगाराम गवाणच्या घरी खेकडा खाऊच शकला नाही. मला कळेच ना हे कसं खायचं कसं. मग त्या बाईनी जे स्वयंपाक केला होता, त्या महिला आल्या पुढे, त्यांनी काहीतरी आत फोडाफोडी केली, कोयतं घेऊन आपटा-आपटी केली आणि मग मी ते खाल्लं. तर हा माझ्या घरच्या जेवणाचा मी त्यांच्या आग्रहाखातर मुद्दाम जाऊन त्यांच्या घरी जेवलो. हा एक दुसरा प्रसंग. त्यांचं ज्यावेळी मी सगळं चरित्र वाचलं, त्यांची पुस्तकं वाचली. आज मी त्यांची 2 पुस्तकं त्यांच्या सहीची माझ्याकडे आत्ता आहेत, मी घेऊन आलोय. त्याच्यामध्ये एकच प्रसंग तुम्हाला सांगतो. हे 18 विश्व दारिद्र्य असं की हे 22व्या वर्षी SSC झालंय. त्याचं कारण असं की या दारिद्र्याने त्यांची काही वर्ष खाल्ली, नाहीतर ते 15व्या वर्षी सुद्धा मॅट्रिक होऊ शकले असते. तर ज्यावेळी ते 7वी पास झाले त्यावेळी मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांनी गंगारामांचं व्हाया वस्त्रहरण हे पुस्तक वाचलंय, मला माहिती नाही. माझ्या लक्षात असं आलं की फारसे लोक वाचत नाहीत. माडबनकरांनी तरी हे पुस्तक विकत घेऊन वाचलं पाहिजे आणि अशी मी अपेक्षा करतो की तुम्ही घ्याल. माझ्याकडे सगळी आहेत, त्यांची नाटकं नाहीत, सगळी नाटकं त्यांचं वस्त्रहरण आहे. त्याच्यानंतर त्यांची सगळी पुस्तकं मी वाचली आणि त्यांच्या 7वीच्या पास झाल्यानंतरचा जो प्रसंग आहे तो हेलावून टाकणारा प्रसंग. हा माणूस 7वी पास झाला, आईला जाऊन सांगतोय घरामध्ये साखरेचा दाणा नाही. त्या माऊलीने काय केलं तर ती म्हणाली तू काळजी करू नको, मी तुका करून घालते. काय? नारळाची वडी. आणि ती बाई कालवं पोचायला गेली आणि एक वाटी भरून कालवं, ती करवंटी घेऊन जायचे कालवं पोचायला. ती करवंटी 2 करवंट्या घेऊन कालवं घेऊन आली. त्यांनी ती विकली आणि विकल्यानंतर त्यांनी नारळ आणि साखर अशी वडी करून देवाच्या पुढ्यात ठेवली आणि गंगाराम गवाणकरांना खायला घातली. हा जो प्रसंग आहे ना, ह्याचं 18 विश्व दारिद्र्य म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करणार आहे. तसे अनेक सगळे त्यांचे प्रसंग जे आहेत. तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे महादेव, बरोबर. आईचं नाव आहे पार्वती. आता पार्वती हे नाव इतकं काही उच्चारायला कठीण नाही, पण शेतकरी कुटुंब, अशिक्षित कुटुंब, अक्षरशः निरक्षर आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेला हा मनुष्य 7 समुद्रापडे पलीकडे जाऊन आपलं नाटक करून येतो, गाजवतो. मराठी नाट्य सृष्टीमधलं आपलं नाव अजरामर करतो, त्यांचा अध्यक्ष होतो. आणि त्यांचं एक भाषण आहे, ते तुम्ही वाचा. नाट्य संमेलन अध्यक्षपदी त्यांनी केलेलं भाषण आहे. तुम्ही किती जणांनी वाचलंय मी हात वर करून सांगू असं करत नाही मास्तर की, पण वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा माझ्या वडिलांचा उल्लेख केला की ह्यांचं एकही कीर्तन मी सोडलं नाही. त्यांनी गावांची नावं दिली, दांड्यावर असो, माडबनला असो, पंगेऱ्यात असो, सागवेळ्यात असो, कुठेही त्या सगळ्याकडे ते जायचंय. असा माझा त्यांच्या संबंधात हा पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. आता हे सगळं त्यांचं वाचत असताना मला जे प्रसंग अतिशय जाणवलेले आहेत ते तुम्हाला एक सांगतो फक्त. आता कारण मग 5 मिनिटं किती झालेत मी बघत नाही, झाली असती. तर ह्या सगळ्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांच्या जेवणाची सोय केली होती, बाकी काही नाही. त्यांना जेवायची सोय त्यांनी केली. मी म्हणतो हे खूप मोठं आहे काम. जेवायची सोय गावातल्या एका माणसाची, जो त्यांचा पुत्र आहे, तो त्यांना ओळखत पण नाही, ओळख नाही पटली, हा तुमचा मुलगा आहे हे त्यांना खरंच वाटे ना, असा तो प्रसंग आहे. आणि 11वी पास झाले तेव्हा पोलिसनी रात्री ताडपत्री खाली झोपलेल्या माणसाला काठीने ढोसळला आणि गंगाराम गवाणकर सांगतायत की मी कालच मॅट्रिक झालोय साहेब, पण माझ्याकडे झोपायला जागा नाही. मी कोकणातल्या दारिद्र्याचं वर्णन ज्यावेळी वाचतो कोणाचंही, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेव, तो किती वेळा जागा बदलतो आणि स्थिर होतो मुंबईत.
असं लक्षात घ्या. मी स्वतः 5 जागा बदलले. आम्ही पण असेच खिशात एक दमडा नाही अशा स्थितीत मुंबईला आलेले आहोत. जात ब्राह्मण आणि गवणकरे ओबीसी, जात भंडारी. जी खोतांची स्थिती गवाणकरांची, तीच खोतांची स्थिती परांजपेंची, तीच खोतांची स्थिती बरेच वेळा जोशांची, आणि तीच स्थिती पटवर्धनांच्या सावकाराच्या नातवाची म्हणजे माझी. खिशात पैसे नसायचे, बिलकुल भूक लागलेली असायची, खिशात पैसे नाहीत. तर मग हे आम्ही जागा बदलत 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 आता मी जो काही 700 चौरस फुटामध्ये राहतो ते 5वी जागा आहे. मी काल गंगाराम गवाणकरांचं पुस्तक वाचत हातात घेऊन बसलो. किती जागा बदलल्या, शिवडीत किती झाल्या, त्या रेलरोडला किती झाल्या, त्या डोंगरीत किती झाल्या, दादरला कधी गेले, कुर्ल्यात किती गेले, समर्थनगरमध्ये सायन कोळीवाड्यात किती गेले, नंतर ते दहीसरला गेले, किती जागा. त्याच्यानंतर एका मित्राकडे एक वर झोपायला सांगे, एक जिन्यात झोपायला सांगे. असं जर तुम्ही मोजलं तर गंगाराम गवाणकरांनी 8-9 जागा बदललेल्या आहेत. त्याच्यानंतर ते दहीसरला थोडेसे स्थिरावले आणि मग त्यांची जी सगळी नाटकं गाजायला लागली त्याच्यामुळे त्यांची कीर्ती ही दिगंत झाली. महाराष्ट्रामध्ये इतक्या दारिद्र्यातून वर येऊन इतकं मोठं साहित्यिक काम केलेलं हे एकमेव लेखक आहे असं माझं मत. एकमेव. त्यांची भंडारी जात असून गावचे खोत त्यांच्या पुस्तकात लिहिलंय मी 4.5 हेक्टरचा मालक. अरे 4.5 हेक्टरच्या मालकाला मुंबईत गुपचूप बोटीत बसून न तिकीट काढता यावं लागलेलं. तिकिटाला पैसे नाहीत. ही अवस्था आहे. आता ही अवस्था मला आश्चर्य असं वाटलं की सगळे गवाणकर खोत. अरे त्यांना माधुकरीची तरी व्यवस्था करायला पाहिजे होती गावच्या लोकांनी. 10-12 गवाणकर जरी एकत्र आले असते तरी 7वी पास झालेला एक गवाणकराचा पोरगा आहे ज्याची आई मोलमजुरी करून जगते, तिला मदत करायला त्याच्या गंगाराम गवाणकर नावाच्या एका महान पुढे लेखक झालेल्याला मदतीचा एक हात मिळालेला नाही. कसली खोती. खोती म्हणजे ही बिन उत्पन्नाची खोती आहे. तर हे सगळं गंगाराम गवाणकरांचं आयुष्य हे इतकं खरं रागाने भरायला पाहिजे होतं, परंतु तो चुकूनही कोणाबद्दल अपशब्द बोलत नसत, कोणाबद्दलही त्यांच्या मनात राग नसे. मी ज्यावेळी त्यांना शेवटचा फोन केला त्यांच्या मृत्यूच्या आधी 2 दिवस, त्यावेळी मी रामायणावरती एक लेख मला लिहितोय. ते म्हणाले राजा भाऊ मी लवकर बरा होणार आहे, माडबनात माझ्या घरी तुमचं रामायणावरचं लेक्चर करायचं आहे, कधी करूया सांगा. म्हटलं तुम्ही गेलेत गावात पोहोचलेत की मला सांगा. दुर्दैवानं तो प्रसंग आलाच नाही. त्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. तर गंगाराम गवाणकरांची महती मला 3 ठिकाणी आमंत्रण आहे. तर मी लोकांना सांगितलं किती वेळ देणार, तर म्हणाले 1 तास. म्हणजे 1 तासाचं एक स्लॉट मिळालाय मला, तर जायचंय मला एका कार्यक्रमाला. तर गंगाराम गवाणकर हे इतके आमच्या घरगुती संबंधातले, वडिलांना मानणारे, माझ्या वडिलांची कीर्तनं पाठ त्यांची बरीचशी, आणि असं ते सगळ्या गावात ते फिरायचे. आणि मला भाग्य लाभलं की त्यांची मैत्री मला मिळाली. तुमच्या सर्वांच्या शोकामध्ये मी सामील होतो, माझी भावना व्यक्त करतो. मात्र रडू नका. गंगाराम गवाणकरांनी आत्महत्या करण्यापर्यंत पाळी गेली होती, त्यांनी आत्महत्या केली नाही, ते जगले. तुम्ही सगळे पुत्र त्यांचे पुढे निघालात. आता एकच फक्त सांगतो, आणखीन 1 मिनिट देतो, एक्स्ट्रा मिनिट. ते असं मी सगळ्या माडबनकरांना कालपासून फोन करतोय. 3 दिवस मी त्यांच्यावरती लेख लिहायला घेतला, पण मला एक प्रश्न सतावत होता. अरे गंगाराम गवाणकरांच्या वडिलांचं नाव महादेव, आईचं नाव पार्वती, त्यांच्या माहेरचं नाव काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल. काल शेवटी मी तो पत्रकारितेचा माझा विजय नोंदवला. गंगाराम गवाणकरांच्या आईने ज्याने त्यांना आपली हाडाची काढ करून वाढवलं, त्या बाई दांडे गावच्या, त्यांचं नाव आहे मोगरा, त्यांच्या वडिलांचं नाव आहे कृष्णा. मोगरा कृष्णा तारकर हे त्यांच्या आईचं माहेरचं नाव आहे. तुमच्यापैकी कोणाला हात माहिती आहे? हात वर नाही. ही अवस्था आहे की ज्या बाईनं इतके काबाड कष्ट करून हा हिरा त्या
पुळणीतला बाहेर काढला, त्या बाईचं नाव आज मला सांगताना आनंद होतोय, कारण मी खूप खटपट करून ते नाव मिळवलं. त्यांच्या वहिनीशीच बोल. ते आहेत मुंबईत, विक्रोळीत राहतात. त्यांनी 3-4 फोन त्यांना केले, गावाला सगळ्यांना, मास्तरला फोन केले, बँकेवाल्याला कोणालाच सोडला नाही. मयेकर सोडला नाही का गव्हाणकर सोडलं नाही. त्यांची आई कोण हे नाव आज मला आनंद होतो. मुलांना माहित नाहीये आईचा पत्ता, तो मला शोधून काढता आला. त्या बाईला पण मी वंदन करतो की जी बाई बिचारी मुलाला वाढवून आपल्या मुंबईला पाठवलं. तो मुलगा मोठा झाला आणि आज तुम्ही सर्वजण जे मोठे झाले आहात ती त्यांची पुण्याई आहे. त्याच्यामध्ये गंगाराम गवाणकरांच्या वडिलांची पण पुण्याई आहे. त्यांनी 100 रुपयांना आपली घाण ठेवलेली जमीन सोडवली आणि म्हणून 8 आकडे जैतापूर अणुऊर्जेचे पैसे त्यांना मिळाले. इकडून मोजले 8, इकडून मोजले 8. म्हणून गंगाराम गवाणकर गंमत सांगत होते, एकम धम शतम मोजले आम्ही 8 आहेत. म्हटलं ते उजव्या बाजूने मोजले तरी 8, डाव्या बाजूने मोजले तरी 8, त्याच्यात काय फरक पडत नाही. आणि मला ज्यावेळी त्या अणुप्रकल्पाला मी जोरदार समर्थन करत होतो, मारून टाकू जाळून टाकू या धमक्यांना भीक घालत नव्हतो, त्यावेळी गंगाराम गवाणकरांनी ज्यावेळी ती प्रकल्पाच्या बाजूनी उघड भूमिका घेतली त्यावेळी मला खूप आनंद झाला. ते मुद्दाम एकदा मला म्हणून, राजाभाऊ मी जेवायला येतो. म्हटलं या कधी पण या. मला ते सांगितले, राजाभाऊ तुम्ही हे जे लेख लिहिताय ना, हे 60 लेख लिहिले त्या अणुप्रकल्प, हे लिहू नका, तर मारबंद तरी तुम्हाला मारतील. अहो म्हटलं मारू देत हो, मी तसा पळी पंपातील मला भट नाही. माझ्या आजोबांनी वाघझरे नावाच्या मातेच्या अंगावरती दूध प्यालेलं आहे. थोडं तरी मला भंडाऱ्यांचं शौर्य येईल की नाही अंगात? तर म्हणाले येईल. म्हटलं मी बंद करणार नाही, मी हा लढा पूर्ण करणार. आणि गंगाराम गवाणकर, आबाजी गवाणकर, आमचे सगळे गवाणकर बंधूंना बरोबर घेऊन मी ते पुरं केलं काम. त्याचाही मला आनंद होतो. गंगाराम गवाणकरांचा तो दिवस मला आठवतोय 8 आकड्याचा. आणि त्यांनी तुम्हाला एक विनंती करतो, पुन्हा माझं भाषण लांबलंय. त्यांनी घर बांधलं. त्या घर बांधण्याचा जो पाया आहे त्या पायाला माझे 80 वर्ष पार केलेले वडील शिडीवरून खाली चढले. त्यांनी तो सोन्याचं पान तिथे ठेवलं. हरिभाऊ भुसकुटेंनी मंत्र म्हटला. माझ्या वडिलांनी आणखीन एक काहीतरी त्यांना जो काय सुचला तो मंत्र म्हटला. परत शिडीवरून वर आले आणि मग त्या पायाचं काम पूर्ण झालं. तुमच्या घराचा पाया माझ्या वडिलांनी सोनं ठेवून केलेलं आहे. तुम्हाला विनंती अशी पुढच्या पिढीला की भांडण करू नका, ते घर नीट सांभाळा. नमस्कार. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.